तर इकडे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात केळीचे भाव अचानक कोसळलेत। यामुळे शेतकरी अडचणीत आलेत। जून महिन्यात 3000 रुपयांचा भाव आता थेट 800 ते 1200 रुपयांवर आला। बाजारात कोणतेही नवे फळ आलेले नाहीये आणि असं असतानाच व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। शासनाने समिती नेमून व्यापाऱ्यांची मनमानी थांबवावी अशी मागणी आता केली जाते। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाव व्यवस्थित होते, जवळपास सरासरी 3000 पर्यंत होते। तर आता यावर्षी पावसाचं बी काही नुकसान नाही, कुठलं रोगराई नाही, कुठल्याच प्रकारचं काही नसून या व्यापारी लोकांनी भाव कुठं आणून ठेवलेले आहेत, 1000-1200 वर आणलेले आहेत। तर आज कुठंतरी हे थांबायला पाहिजे। योग्य जे भाव आम्हाला भेटायला पाहिजे